नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा ऐतिहासिक कालखंडाची सफर करणार आहोत जिथे 18व्या शतकातील एका महान राणीने आपलं साम्राज्य केवळ शस्त्रांच्या बळावर नाही तर अजोड मुत्सद्देगिरी आणि भक्तीच्या पायावर उभे केले. भारताचा इतिहास पाहिला तर तो अनेकदा फक्त तलवारीच्या पाठीवर आणि रणांगणावरील युद्धांवर लिहिला गेलाय असा आपला समज असतो. पण जेव्हा सगळीकडे युद्ध आणि रक्ताचे पाठ वाहत होते तेव्हा या राणीने राजकारणाला एक वेगळीच दिशा दिली. हे विश्लेषण आपल्याला अशाच एका असामान्य नेतृत्वाची ओळख करून देणार आहे. ब्रिटिश इतिहासकार सर जॉन माल्कम यांनी त्यांना दिलेली द फिलॉसॉफर क्वीन म्हणजेच तत्वज्ञानी राणी ही उपाधी खऱ्या अर्थाने लक्षवेधी आहे. विचार करा, तो काळ असा होता जिथे सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी सतत रक्तपात होत असे. अशा अत्यंत अशांत आणि हिंसक काळात एका ब्रिटिश अधिकाऱ्याला एका भारतीय राणीमध्ये तत्वज्ञानी नेतृत्व दिसावे हेच त्यांच्या दूरदृष्टीचे आणि अद्वितीय अशा कार्यपद्धतीचे सर्वात मोठे प्रमाण आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या उपाधीला खऱ्या अर्थाने न्याय कसा दिला हे आता आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. विभाग 1. दंतकथेची सुरुवात, एक आध्यात्मिक पाया. या प्रवासाची सुरुवात होते राजवाड्यांपासून खूप दूर. 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी नावाच्या एका छोट्याशा गावात अहिल्या यांचा जन्म झाला. त्या गावचे पाटील मानकोजी शिंदे यांची ही कन्या. त्यांच्या जन्माच्या वेळी कोणालाही याची पुसटशीही कल्पना नव्हती की ही साध्या घरातील मुलगी पुढे जाऊन भारताच्या इतिहासातील एक सुवर्णपान लिहिणार आहे. त्यांचे बालपण हे अतिशय साधे पण निस्सीम भक्तीने भारलेले होते. हा प्रसंग खरोखरच एखाद्या सिनेमासारखा वाटतो. स्वराज्याचे महान सेनापती मल्हारराव होळकर एकदा चौंडी गावातून जात असताना त्यांची नजर एका 8 वर्षांच्या चिमुकलीवर पडते. ती मुलगी अत्यंत तल्लीन होऊन मातीचे शिवलिंग बनवत होती. तिच्या डोळ्यांतील तेज आणि भक्ती पाहून मल्हारराव इतके प्रभावित झाले की त्यांनी थेट मानकोजी पाटलांकडे आपल्या मुलासाठी म्हणजेच खंडेराव होळकर यांच्यासाठी अहिल्याला मागणी घातली. एका साध्याशा भक्तीच्या कृतीने संपूर्ण इतिहासाला कशी कलाटणी दिली हे यावरून स्पष्ट होते. विभाग 2. दुःखाचा डोंगर, संकटांची मालिका. इथून पुढे या कथेला एक अत्यंत भावनिक आणि दुःखद वळण लागते. 1754 मध्ये पती खंडेराव होळकर यांना अचानक वीरमरण आले. त्या काळातील प्रथेनुसार अहिल्यादेवी पतीच्या चितेवर सती जाण्यासाठी निघाल्या होत्या. पण सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना अडवले आणि अत्यंत भावनिक उद्गार काढले, मुली, माझा मुलगा गेला, पण तू माझी सून नाहीस, तू माझा मुलगा आहेस. हा केवळ एक संवाद नाही तर एका सासऱ्याने आपल्या सुनेवर दाखवलेला अभूतपूर्व विश्वास होता. या एका शब्दाखातर त्यांनी स्वतःचे दुःख गिळले आणि सती जाण्याचा निर्णय मागे घेतला. ही संकटांची मालिका खरंच हृदयद्रावक आहे. 1754 मध्ये पतीचे निधन, त्यानंतर काही वर्षांतच राज्याचा आधार असलेले सासरे मल्हारराव होळकर जग सोडून गेले आणि नियतीचा खेळ बघा, पाठोपाठ त्यांचा स्वतःचा तरुण मुलगा मालेराव याचेही निधन झाले. या एका पाठोपाठ झालेल्या मृत्यूंनी होळकर घराण्यात एक प्रचंड मोठी पोकळी निर्माण केली. पण याच असह्य दुःखातून उभारी घेत 1767 मध्ये अहिल्यादेवींनी राज्याची सूत्रे पूर्णपणे स्वतःच्या हाती घेतली. आता एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो. होळकर घराण्यात आता एकही पुरुष वारसदार उरला नव्हता. राजकीय पोकळी निर्माण झाली होती आणि शत्रू राज्यावर डोळा ठेवून होते. अशा प्रचंड धोक्याच्या आणि राजकीय अस्थिरतेच्या क्षणी एक राज्य केवळ कसे टिकून राहते नव्हे तर अधिक सामर्थ्याने कसे उभे राहते याचं उत्तर आपल्याला आता पाहायला मिळेल. विभाग 3. सत्तेची सूत्रे, श्री शंकराचे राज्य. सत्तेवर आल्यावर अहिल्यादेवींनी एक अत्यंत धोरणात्मक निर्णय घेतला. त्यांनी आपली राजधानी इंदोरहून नर्मदा नदीच्या काठी बसलेल्या महेश्वर येथे हलवली. यामागे केवळ शांततेची आवड नव्हती तर एक अतिशय कुशल राजकीय आणि सामरिक रणनीती होती. महेश्वर हे नर्मदा नदीच्या खोल्यात असल्याने ते सुरक्षित होते आणि तिथले वातावरण राज्याच्या प्रशासकीय उभारणीसाठी अत्यंत पोषक होते. यापुढची गोष्ट तर अत्यंत लक्षवेधी आहे. अहिल्यादेवींनी कधीही स्वतःच्या नावाने राज्य केले नाही. त्यांची प्रशासकीय चमक या एका गोष्टीतून दिसून येते. त्यांनी जी राजमुद्रा आणि आज्ञापत्रे काढली त्यावर फक्त एकच नाव असायचे, श्री शंकर. या एका कृतीतून त्यांनी आपला अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवला आणि प्रजेला असा संदेश दिला की हे राज्य ईश्वराचे आहे आणि त्या केवळ एका सेवकाप्रमाणे त्याचे रक्षण करत आहेत. यामुळे प्रजेच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर कैक पटीने वाढला. विभाग 4. रणचंडी अवतार, राज्याचे रक्षण.
जेव्हा होळकरांचं राज्य कमकुवत वाटू लागले तेव्हा पेशव्यांचे चुलते राघोबा दादा यांनी राज्य गिळंकृत करण्यासाठी महेश्वरवर चाल केली. तेव्हा अहिल्यादेवींनी त्यांना एक अत्यंत खरमरीत पत्र पाठवले. त्यांनी लिहिले, मी एक स्त्री आहे, मी युद्धाला उभी राहीन. तुम्ही जिंकलात तर एका स्त्रीला हरवण्याचा कोणता मोठा पराक्रम तुमच्या नावावर लागणार नाही, पण जर तुम्ही माझ्याकडून हारलात तर मात्र जगात तुमची जी बदनामी होईल ती तुम्हाला सहन होणार नाही. हे निव्वळ मानसिक युद्ध होते आणि या एका पत्राने राघोबा दादांचे पूर्णपणे अवसान गळाले. इथे त्यांच्या बचाव धोरणाची दोन चमकदार रूपे आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे अत्यंत टोकदार मुत्सद्देगिरी म्हणजेच शत्रूला मानसिक दृष्ट्या खच्ची करणारे पत्र, तर दुसरीकडे चोख लष्करी पूर्वतयारी. त्यांनी अत्यंत निष्ठावान सेनापती तुकोजीराव होळकर यांची लष्करी कारभारासाठी नेमणूक केली आणि स्वतः स्त्रियांची एक मोठी फौज उभी केली. अंतर्गत राजकीय संघर्षातही त्यांनी ज्या संयमाने आणि रणनैतिक कौशल्याने ही परिस्थिती हाताळली ते खरोखरच अचंबित करणारे आहे. विभाग 5, धर्म आणि उद्योग, द बिल्डर क्वीन. आता वळूया त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीकडे. त्यांच्या निर्मिती कार्याची व्याप्ती खरोखरच प्रचंड होती. मुघलांच्या आणि परकीय आक्रमणांच्या काळात उद्ध्वस्त झालेली संपूर्ण भारतातील सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्रे त्यांनी पुन्हा उभी केली. वाराणसीचे सुप्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर असो व गुजरातमधील सोमनाथ ज्योतिर्लिंग त्यांनी मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार केला. एवढेच नाही तर हिमालयापासून ते थेट दक्षिण भारतापर्यंत त्यांनी घाट बांधले, धर्मशाळा आणि अन्नछत्रे उभी केली. त्यांनी संपूर्ण भारताच्या सांस्कृतिक जखमा भरून काढण्याचे अफाट काम केले. धर्मासोबतच त्यांनी उद्योगालाही मोठी चालना दिली, ज्याचे जिवंत पुरावे आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी देशभरातील कुशल विणकरांना महेश्वरला आमंत्रित केले आणि तिथे कापड उद्योगाचा पाया रचला. ज्याला आपण आज महेश्वरी साडी म्हणून ओळखतो, तो उद्योग अहिल्यादेवींच्या याच दूरदृष्टीचे फळ आहे. शेकडो वर्षांनंतर आजही जगभरात हा वारसा परिधान केला जातो. यावरून त्यांच्या आर्थिक धोरणांची शाश्वतता आपल्या नक्कीच लक्षात येईल. विभाग 6, चिरंतन प्रवास, रयतेची लोकबाता. हा आकडा अत्यंत महत्वाचा आहे. 28. जवळपास 28 वर्ष अहिल्यादेवींनी होळकर राज्याचा गाडा अत्यंत समर्थपणे आणि न्यायाने हाकला. भारताच्या इतिहासातील सर्वात अस्थिर आणि उलथापालथीच्या शतकांपैकी एक असलेल्या काळात त्यांनी आपल्या राज्याला एवढी प्रदीर्घ शांतता आणि स्थिरता दिली. हे त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचं सर्वात मोठं यश मानलं जाते. 1795 मध्ये महेश्वर येथे या महान लोकमातेने अखेरचा श्वास घेतला. त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण आजही नर्मदा नदीच्या काठी महेश्वरमध्ये त्यांची भव्य आणि अत्यंत शांतता देणारी समाधी वास्तू उभी आहे. या वास्तूमध्ये आजही त्यांच्या अजोड कार्यक्षमतेचा आणि आध्यात्मिक उंचीचा अनुभव घेता येतो. या विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय प्रगल्भ विचार मनात येतो. इतिहास नेहमीच राजांच्या लढाया, त्यांच्या तलवारी आणि त्यांच्या विजयाच्या कथा लक्षात ठेवतो, पण स्वतःचे संपूर्ण कुटुंब गमावूनही भक्ती, संयम आणि रयतेवरच्या प्रेमातून साम्राज्य उभारणाऱ्या या तत्वज्ञानी राणीला हे जग कधी विसरू शकेल का? एका खऱ्या नेतृत्वाची व्याख्या काय असते याचा हा एक चिरंतन धडा आहे, जो आपल्याला नेहमीच प्रेरित करत राहील. अहिल्यादेवींच्या या अफाट दूरदृष्टीला आणि कर्तृत्वाला मानाचा मुजरा.